राजकारणात एखाद्याचा बाप काढण्याची किंवा बाप कोण हे दाखवून देण्याची भाषा काही नवीन नाही। पण जेव्हा एक सत्ताधारी मंत्री आपल्याच मित्रपक्षाला जाहीर सभेत तुमचा सगळ्यांचा बाप म्हणजे भाजपचा मुख्यमंत्री आहे अशी धमकीवजा सूचना देतो, तेव्हा महायुतीसारख्या मोठ्या आघाडीत एक प्रचंड राजकीय वादळ उभं राहतं। होय, आपण बोलतोय भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्याबद्दल। त्यांच्या याच एका वादग्रस्त वक्तव्याने सध्या महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे। या एका वाक्यामुळे थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठिणगी पडली। आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, तुमचा कोण असा थेट सवाल शिवसेनेच्या मंत्र्यांनी विचारला। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नितेश राणेंना समज द्यावा लागली। इतकंच नाही तर त्यांचे वडील माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जाहीरपणे त्यांचे कान टोचले आणि त्यांचेच बंधू आमदार निलेश राणे यांनी सोशल मीडियावर सल्ला देऊन तो नंतर डिलीटही केला। काय आहे हे बापावरून सुरू असलेलं राजकारण? नितेश राणेंनी हे विधान नेमकं का आणि कोणासाठी केलं? आणि या एका वक्तव्यामुळे महायुतीच्या घरातच महाभारत का सुरू झाला आहे? चला आज आपण या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊयात। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। बापावरून सुरू असलेल्या या संपूर्ण वादाचं केंद्र आहे धाराशिव जिल्हा। तिथल्या जिल्हा नियोजन समितीच्या म्हणजेच DPCच्या निधी वाटपावरून भाजप आणि मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत एक स्तुप्त संघर्ष सुरू आहे। धाराशिवचे पालकमंत्री आहेत शिवसेनेचे प्रताप सरनाईक, पण भाजपचे स्थानिक आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पालकमंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या कामांवर आणि निधी वाटपावर तीव्र आक्षेप घेत तक्रार केली होती। या तक्रारीनंतर सरकारने या कामांना स्थगिती दिली। याच पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये भाजपच्या एका मेळाव्यात बोलताना नितेश राणे यांनी स्थानिक शिवसेना नेत्यांना एक प्रकारे दमच भरला। ते म्हणाले, कुणी कितीही ताकद दाखवली, कुणी कसेही नाचले तरी देशात भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याचं लक्षात ठेवा आणि सगळ्यांचा बाप म्हणजे भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय हे सगळ्यांनी लक्षात ठेवा। त्यांचा रोख स्पष्ट होता। पालकमंत्री जरी शिवसेनेचा असला तरी अंतिम सत्ता भाजपच्या मुख्यमंत्र्यांचीच आहे आणि ते भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाहीत। महायुतीतील एका मोठ्या घटक पक्षाला थेट अशा प्रकारे बाप कोण हे दाखवून देण्याचा हा प्रकार होता। नितेश राणेंच्या या वक्तव्याचे अत्यंत तीव्र पडसाद थेट पुढच्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले। शिवसेनेचे मंत्री या वक्तव्याने प्रचंड नाराज होते। त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच नितेश राणेंची तक्रार केली। बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी अत्यंत आक्रमकपणे सवाल केला। आमचा बाप एकच आणि ते म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आहेत, तुमचा बाप कोण? या थेट सवालामुळे आणि मित्रपक्षाच्या तीव्र नाराजीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नितेश राणे यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली। त्यांनी राणेंना समज दिली की या प्रकारचे बोलणं टाळले पाहिजे, कोणाचाही बाप काढणं योग्य नाही। तुमच्या मनात जो काही अर्थ असेल त्यापेक्षा तुमच्या बोलण्यानं लोकांमध्ये काय संदेश जातो त्याचं परसेप्शन राजकारणात जास्त महत्त्वाचं असतं। म्हणजे मुख्यमंत्र्यांना स्वतः या प्रकरणात हस्तक्षेप करून आपल्याच मंत्र्याला समज देऊन डॅमेज कंट्रोल करावं लागलं। हे प्रकरण फक्त मंत्रिमंडळापुरतं मर्यादित राहिलं नाही, याचे पडसाद थेट राणे कुटुंबातही उमटले। नितेश राणे यांचे वडील माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या मुलाच्या वक्तव्यावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली। त्यांनी नितेश राणे यांचे कान टोचत म्हटलं, मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो, तो जनतेचा सेवक असतो। मी मुख्यमंत्री असताना मी सांगायचो की मला साहेब म्हणू नका, सेवक म्हणा। मी नितेशला समज दिली आहे। एका अनुभवी वडिलांनी आपल्या मुलाला राजकारणाचा आणि समाजसेवेचा धडा देण्याचा हा प्रयत्न होता। दुसरीकडे नितेश यांचे मोठे बंधू आणि शिवसेनेचे कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी तर सोशल मीडियावरच आपल्या भावाला सल्ला दिला। त्यांनी ट्विट केलं, नितेशने जपून बोलावं, आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे। आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही। आपल्या बोलण्यामुळे आपण नेमका कोणाचा फायदा करतोय याचंही भान असलं पाहिजे। पण यावर नितेश राणे यांनी मिश्किलपणे उत्तर दिलं, निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात। यानंतर काही वेळातच निलेश राणे यांनी आपली सल्ला देणारी पोस्ट डिलीट केली। या भावाभावांमधील सोशल मीडियावरील संवाद आणि नंतर पोस्ट डिलीट होण्याने त्यांच्यातील आणि त्यांच्या पक्षांमधील गुंतागुंतीचे संबंध पुन्हा एकदा समोर आले। महायुतीतील या अंतर्गत वादाची संधी विरोधी पक्षांनी विशेषतः ठाकरे गटाने अजिबात सोडली नाही।
ठाण्यात ठाकरे गटाचे सहप्रवक्ता तुषार रसाळ यांनी एक भला मोठा बॅनर लावून नितेश राणेंना डिवचलं। त्या बॅनरवर लिहिलं होतं, मी तुषार दिलीप रसाळ, दिलीप पंढरीनाथ रसाळ हे माझे बाप, श्री देवेंद्र गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाहीत। हा बॅनर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला, तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टोला लगावला। नितेश राणे यांचे बाप नारायण राणे आहेत। हे सगळं असताना देवेंद्र फडणवीस त्यांचे बाप कसे झाले ते मलाही कळालं नाही। नितेश राणे आणि वादग्रस्त वक्तव्य हे काही नवीन समीकरण नाही। यापूर्वीही त्यांनी अनेकदा अशी वक्तव्य केली आहेत, ज्यामुळे सामाजिक तेढ निर्माण झाली किंवा सरकार अडचणीत आलं। त्यांनी यापूर्वी थेट पोलिसांनाच देवेंद्र फडणवीस यांचा दाखला देत दम भरला होता। नागपूरमधील एका घटनेनंतरही मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज दिली होती। आता पुन्हा एकदा महायुतीतच तेढ निर्माण करणाऱ्या त्यांच्या वक्तव्यामुळे ते पक्षासाठी आणि सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे। नितेश राणे यांचं एक वाक्य आणि त्यावरून सुरू झालेलं एक मोठं राजकीय महाभारत। या प्रकरणात त्यांना वडिलांकडून, भावाकडून आणि खुद्द मुख्यमंत्र्यांकडून जाहीरपणे आणि खाजगीत समज मिळाली आहे। पण प्रश्न हा नाही की नितेश राणे यापुढे जपून बोलतील की नाही। खरा प्रश्न हा आहे की ज्या अंतर्गत संघर्षातून, ज्या निधी वाटपाच्या आणि जिल्हा पातळीवरील वर्चस्वाच्या लढाईतून हे शब्द बाहेर आले, तो संघर्ष थांबणार आहे का? महायुतीतील घटक पक्ष जे राज्यात सत्तेत एकत्र आहेत, ते जिल्ह्यात तालुक्यात एकमेकांच्या विरोधात असेच उभे राहणार का? सगळ्यांचा बाप एकच ही भावना जर भाजपच्या मनात असेल आणि ती अशा प्रकारे व्यक्त होत असेल, तर मित्रपक्ष असलेलं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे नातं किती दिवस निभावतील? या बाप प्रकरणामुळे महायुतीच्या घरात पडलेली ही ठिणगी तात्पुरती विझवली जाईल की ती भविष्यात एका मोठ्या राजकीय वणव्याचं रूप घेईल, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहील। कारण हा वाद केवळ शब्दांचा नाही, तर तो सत्तेच्या वाटपाचा आणि राजकीय अस्तित्वाचा आहे। व्हिडिओच्या शेवटीला जाताना एक सवाल तुमच्यासाठी, राणे कुटुंबामुळे भाजपचं नुकसान होत आहे का? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर खाली लाईक बटनावर क्लिक करायला विसरू नका। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही दररोज अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्यामुळे थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।